हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सर्व? मी यशवंत झुम, मी सुकेशनी पाटणकर. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू अँड आशू. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला मागचा सीन बघून नक्कीच समजला असेल कशावर आहे. हो, तुमचा जास्त वेळ नाही घेत आणि डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आपल्या ह्या व्हिडिओचा टॉपिक काय? घराची होम टूर. कोकणातल्या घराची, नवीन घराची होम टूर. नवीन घर बांधलंय ते आम्ही तुम्हाला पूर्ण घर दाखवतो आमचं. चला. सो गाईस, फायनली एवढ्या वेळाची आमची इच्छा होती, मम्मीचं स्वप्न होतं की कोकणामध्ये आपलं एक स्वतःचं घर असावं. ते घर आम्ही बांधलंय. खूप टाइम गेला यासाठी, बट फायनली ही गोष्ट झालेली आहे. आणि प्रत्येकाची इच्छा असते कोकणामध्ये एक चांगलं, म्हणजे एक छोटंसं का होईना पण एक स्वतःचं घर असावं. जे स्वप्न आम्ही पण बघितलेलं 2-3 वर्ष आधी. त्यासाठी आम्ही खूप मेहनत केली 2-3 वर्ष. सर्वांनी, फॅमिली मेंबर, ताई, दादा, जिजू, पप्पा, सर्वांनी खूप मेहनत घेतली. आणि फायनली आपलं घर खूप इमोशनल मोमेंट आहे आणि खूप चांगलं पण वाटतंय. आणि आता मी तुम्हाला एक होम टूर देतो घराची आपल्या. चला. सो हे होतं आपलं जुनं घर. त्याच्यामध्ये आमचा जन्म झाला, आम्ही लहानाचे मोठे झालो सर्व या घरामध्ये. आणि त्याच्याच मागे आपण एक नवीन घर बांधलं आहे. आणि ही आपली गाडी आणि इकडे आपलं आहे घर. असं आणि ही आहे आपल्या घराची बाजू, एक साईडची बाजू. आणि ही आहे आपल्या घराची मागची बाजू, ही वाली. आणि घराला जोडूनच आपण बाथरूम पण बनवलेले आहेत, जे की मी तुम्हाला आतून दाखवेलच. सो चला मग आता आतून बघूया घर कसं दिसतं. कुठे बनवलंय? वाव, खूप छान, मस्त आहे का तुझं घर? मटाची वाडी आहे आणि इथे सर्व गाय बी येतात, पण माकडं नाही आहेत? माकडं पण येतात. तू खायला देते की नाही त्यांना? आता इथे मी चिप्स खाऊन बसत होती आणि इथे आलं बोला एक बिदो असं बोलला. एक दिली मग तू त्याला? डब्बा दिला. व्हेरी गुड. तर ही आहे आपल्या घराची एंट्री. आणि काल पूजा झाली आहे, तर मस्त सर्व सजवलेलं. पूजेचा ब्लॉग पण आपला लवकरच येतो आहे. आणि सुकू आली आहे, सुकूची मम्मी आहे. आणि इथे मस्त आपली घराची एंट्री आणि इकडे सीडी वगैरे आहे. आणि चला आतमध्ये घर बघूया. सो हा आपल्याला एक वरती माळ्यावर जायला रस्ता बनवलाय, सीडी आपली. आणि खूप सारं आपलं अजून काम पेंडिंग आहे, जे की लवकरच होईल. आणि मस्त हा दरवाजा. आणि काल आपली इथे पूजा झाली आहे. पूजेचा ब्लॉग पण नक्कीच येईल लवकरच. आणि इकडे मस्त असा मोठा आपला हॉल. हाय. आणि इथे खिडकी वगैरे आहे, मस्त हवा येते इथून. आणि ही वर जायची सीडी. आणि आता मी तुम्हाला दाखवतो 2 आपले बेडरूम. सो आपलं आता सध्या खूप सामान वगैरे आहे पडलेलं, कारण सर्व अरेंज करायचं बाकी आहे. बट इकडून आपली हे खिडकी. अन्वी हाय. आणि इकडे मस्त अशी खिडकी आहे, ही सेकंड खिडकी मस्त अशी. आणि हा असा पूर्ण मोठा बेडरूम, एक नंबर बेडरूम. आणि इथे सर्व सामान वगैरे आहे आपलं. आणि आता बघूया दुसरा वाला बेडरूम. आणि हा आहे 2 नंबर बेडरूम. ह्यामध्ये पण थोडं सामान वगैरे आहे. आमचं काल पूजा झाली आहे, तर सर्व सामान वगैरे तसंच आहे. सो हे आईबाबांचे फोटो. आणि ही आहे आपली 2 नंबरची बेडरूम. मस्त आहे ना पाटणकर? एकदम मोठी अशी. कशी वाटते? कम्फर्टेबल, मस्त मोठे मोठे रूम. म्हणजे 10-15 लोक झोपू शकतात अशा बेडरूम आहेत आपले.
वरती पंखा, लाईट आणि मस्त अशी सर्व सामान आम्ही मुंबईवरनं वगैरे आणलेलं सर्व असंच ठेवलंय. सर्व अरेंज वगैरे करायचं इकडे अजून किचनमध्ये. सो आता बघूया किचन. पप्पा आता सर्व पूजा आटपतायत. हे बघा इथे होम हवन झालेलं मस्त आणि इथे लाद्या आहेत ते वरती लावायचे आहेत. सो चला. आणि इकडे आहे आपला किचन. किचन बघूया. हा आहे आपला किचन. गॅस लाईन, गॅस सिलेंडर आणि शेगडी. सो इथे विंडो वगैरे लावलेले आहेत. या विंडो, हा बेसिन, इथे शेगडी ही चेंज होणार आहे ॲक्च्युली. ही टेम्पररी बेसवर होती. सिलेंडर आणि इकडे आपलं सर्व सामान ठेवायची जागा. आणि हा मोठा असा किचन आपला. आणि 2 विंडो बनवल्यात. 2 विंडो मस्त बनवल्या. व्हेंटिलेशन चांगली होईल आहे ना. गरम नाही झालं पाहिजे जेवण बनवताना. हां मस्त असं. इथे थोडं सामान ठेवायला जागा बनवली आहे. आणि हा वरती तेवढाच मोठा माळा पण आहे जो की आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवू. आणि हा असा मस्त किचन आपला. आणि आता किचनला लागूनच आपला बाजूचाच पॅसेज आहे. इथे टॉयलेट, बाथरूम आहे. आणि ही मस्त इकडे मस्त टाईल्स वगैरे आपण पूर्ण टाईल्स लावले. फक्त ही वाली इकडची वाली भिंतीला नाही लावले. बाकी पूर्ण ह्याला टाईल्स लावले. तर खूप चांगले लोक येतं ना पाटणकर टाईल्सचे. आणि खाली पण आपण मस्त टाईल्स वगैरे लावलेली आहे. आणि लाईट्स वगैरे त्याच्यावर टाईल्समुळे उजेड येतोय ना किचनला. ते या पोर्शनला आपण नाही लावली आहे. तिला पण बघू लावू. आणि आपली 1 मिनिट, आपले बाथरूम पण मस्त मोठे असे बाथरूम आहेत आपले. हे बघा आरामात मोठे बाथरूम आहेत. इकडे टॉयलेट दाखव. बघा असा मोठा असा आरामात टॉयलेट आहे आपला. आता हां इकडे पण मस्त असं उजेड येतं आहे ना. आणि इथे आपला एक बेसिन राहणार आहे हात धुण्यासाठी म्हणून. हे पाईपचं कनेक्शन आहे बाहेर सोडलं आहे ते. आणि मस्त असा पॅसेज आपला. हा खूप मोठा असा पॅसेज आहे ना. त्याच्यामध्ये चांगले म्हणजे येणं जाणं करू शकतो. आणि बाहेर आपल्याला इकडे पडवी बनवायची आहे जी की बनेल. आणि ही भली मोठी आपली पाण्याची टाकी जी की इकडे वर जाणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कुठे जाईल ही. आणि ही आपली पूर्ण जागा आहे अशी पडवीची जागा आहे. हिला आपल्याला बनवायचं आहे. पडवी बनवायची आपल्याला म्हणजे काय पाणी गरम करण्यासाठी या काही चूल. हां लाईक जेवण वगैरे पण आपण बनवू शकतो. इन फ्युचर आपल्या रेसिपीज इकडच्याच असतील नक्कीच. चिकन येस नक्कीच बनवायचे. येस हे बघ इकडे आपण चूल वगैरे बनवू. हां आणि इथे पडवी असं पत्रा वगैरे लावून करू. येस. आणि ही टाकी बघा केवढी मोठी आपण टाकी मागवली. म्हणजे याच्यामध्ये पाणी स्टोअर झालं की आपल्याला पाण्याचं टेन्शन नाही आहे. आणि ऑलमोस्ट ही टाकी बघा माझ्या हाईटला आले. ऑलमोस्ट म्हणजे 5 फूटची तर नक्कीच असेल. सो एवढी आपण टाकी हे केलेली आहे मागवलेली. जी टाकी आता दाखवेल मी कुठे जाईल. सो मग ही आहे आपली ह्या साईडची बाजू. आणि हा बाथरूम आहे. आणि ही टाकी आपली ह्या बाथरूमच्या वरती ह्या इथे स्लॅब बनवला आहे आपण. या स्लॅबवर जाईल जेणेकरून जो म्हणजे आपल्याला पाणी सारखं भरायची जरूरत नाही. जो पाणी असेल तो आपण वर चढवू डायरेक्ट टाकीमध्ये. आणि टाकीतून पूर्ण घरामध्ये तो सर्क्युलेट होईल आपल्या. सो त्यासाठी आपण ही मोठी टाकी मागवली. म्हणजे पाण्याचं आपल्याला टेन्शन नको. कधी पाणी कमी असतो कधी जास्त असतो. जर स्टोअर असेल पाणी आपलं तर आपल्याला पाणी सगळीकडे वापरता येईल. आणि पाणी वगैरे भरायची जरूरत नाही. आणि इकडून पाणी आपल्याला जॉईंट करता येते. आणि हा बाथरूमचा आपला हे बनवला आहे जो की त्याचं काम जॉईंट करायचं अजून बाकी आहे. सो अशी आहे आपली. आणि वरची बाजू जी की आमचा फेवरेट स्पॉट वरती बाल्कनी बनवली आपण मस्त अशी मोठी आहे. भली मोठी बाल्कनी आहे. सो ते पण दाखवतो आता. सो आता हे वरती जाऊया आपण. ही सीडी बनवली मस्त अशी. आणि इकडे आपला खूप सर्व माळा आहे ॲक्च्युली. आणि ह्याच्यासाठी लाद्या पण आहेत आपल्याकडे.
त्या लाद्या इकडे लाद्या ठेवल्या आहेत, त्या लाद्या लावायच्या आहेत. मी तुम्हाला जसं की म्हटलं आपलं खूप सारं काम पेंडिंग आहे. इथे ते बांबूज आहेत आणि घराच्या रेडी करताना जेवढं सामान लागलं हे वर ठेवलेलं आहे आपण. पत्रे आहेत, पाईप्स आहेत, खूप सारं सामान अजून आहे जे की आपल्याला लावायचं आहे आणि येत्या टाईममध्ये आपण लावूच. पण आम्ही घर यासाठी चालू केलं की इकडे आधी लाईट लावूया. लाईट लावलेली आहे इथे, अजून इथे लाईटचे कनेक्शन नीट घ्यायचे आहेत. सो घर आपण चालू यासाठी केलं की आम्हाला होळीमध्ये आमच्या गावी पालखी येते. सो आम्हाला यावर्षी पालखीला घरी आणायचं होतं, त्यासाठी आम्ही घर लवकर चालू केलं आहे. आणि इकडे सर्व सामान आहे आपलं आणि हा भला मोठा असा एक हॉलच होईल आपला, एवढा मोठा. मध्ये आरामात काहीही असेल इकडे ठेवता येईल आणि मस्त असा हॉल आहे आपला. आणि आता मेन स्पॉट आहे माझा फेवरेट, की ही बाल्कनी जी मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. आता आमचा फेवरेट स्पॉट बाल्कनी माफ करा, जरा साफ व्हायची बाकी आहे अजूनही, कारण लाद्यांचं काम जस्ट झालेलं आहे आपलं. इकडे लाद्या लावल्यात. सो बाल्कनीचं थोडं काम पेंडिंग आहे अजून. इकडे नीट कोबा म्हणजे होईल सिमेंटचा. आणि ही आपली मोठी बाल्कनी, याच्यामध्ये चहा पिऊ शकतो, बसू शकतो, आराम करू शकतो, रात्री झोपू शकतो, काही करू शकतो. आणि हा बघा व्ह्यू बघा, हा आहे आपला संदिरीचा डोंगर, जो की खूप भारी व्ह्यू येतो इकडून आपल्याला. इकडे पण आहे, ही रत्नागिरी साईड आहे ॲक्च्युली, ही नदीच्या पलीकडची साईड आहे रत्नागिरी. आणि इकडे आंबेत गाव आहे, या साईडला मापराळचा मार्केट. नदी झाडांमुळे तुम्हाला दिसत हा, ही आपली इथून जाणारी सावित्री नदी. आणि तो आहे आपला पलीकडचा रत्नागिरीचा डोंगर. आणि हाच रस्ता असा म्हणजे नदी अशी मिळत हरिहरेश्वरला जाते, समुद्रात जाते. येस. आणि इकडे आपले आहे विंडो, किती मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय आहे ना पाटणकर. येस. आणि इकडे सध्या जस्ट काम झालंय, त्यामुळे थोडासा कचरा वगैरे आहे, तो इग्नोर करा तुम्ही सध्या. आणि मस्त. आणि हा इकडून आहे, हा आमचा आहे बस स्टॉप, जिथून आपल्याला पूर्ण रोड वगैरे दिसतो. आणि हा जातो हरिहरेश्वरला आणि हा जातो आंबेत साईड, मुंबई साईडला निघायला, गोरेगाव वगैरे. कसं वाटतं मटणकर तुला? मस्त वाटतं. फायनली घर झालंय. हा हो, खूप छान वाटतंय. खूप टाइमची इच्छा, वाट बघत होतो खूप टाइम पासून, जो की फायनली रेडी झाला. आणि खूप छान वाटतं आम्हाला सर्वांना. सगळे खूप खुश आहेत आणि मम्मी पप्पा स्पेशली खूप खुश आहेत. त्यांना पण विचारूया त्यांना कसं वाटतं, त्यांची काय फिलिंग आहे. म्हणजे त्या दोघांची खूप इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण केलेली आहे. सो आता त्यांना विचारूया की त्यांना ऍक्च्युली कसं वाटतंय. मग मम्मी कसं वाटतंय आपलं किचन वगैरे? खूप छान वाटतंय ना. आणि तुम्हाला कसं वाटतं, एवढं घर झालं आपलं, किती टाइम पासून बनवत होतो. खुशी झाली एकदम, म्हणजे मी खुश झाली. असं वाटतंय की आता आम्ही इथेच राहणार, गावालाच. सारखी मम्मी आता गावालाच येणार आहे. आणि मम्मीचं किचन वगैरे. किचन बघा कसं आहे, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. हा, मला तरी खूप आवडलं. आता मम्मी सारखी गावाला येत राहील. प्रत्येक सणाला, प्रत्येक ह्याला गावी. आणि बघा सांगा कसं आहे, कुठे कमी आहे ते सांगा, मग तसं करू. थोडस काम बाकी आहे, ते हळूहळू करूया पूर्ण. किचनचे दरवाजे सर्व बनवायचे बाकी आहे. हा, राहिलं ते मागून करू. हो चालेल. तुम्हाला खूप मस्त वाटलं ना आपलं घर झालं? छान वाटलं, नवीन घर झालं, नवीन बाळ पण आलं. मी एवढी खुश आहे की माझ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एवढं खुश आहे. सो गाईज, कसं वाटलं तुम्हाला आपलं घर? नक्कीच आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या, आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं होतं घर. कारण खूप टाइम आपण यामागे मेहनत करत आणि मी खूप व्हिडिओमध्ये मेन्शन पण केलं की आपलं घर रेडी होणार आहे. सो आता ऑलमोस्ट रेडी. सो
सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गावचे आता आपले खूप सारे ब्लॉग्स येतील, रेसिपी व्हिडिओ येतील. आता आपली गावीसारखी ट्रिप असणारच आहे, मग Yes. तुम्हाला गावचे पण खूप व्हिडिओज बघायला भेटतील. सो चला मग आता ही व्हिडिओ एंड करूया इथे. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या बाय. आणि असेच ब्लॉग्स बघत राहा.